खासदार नवनीत राणा यांनी महायुतीच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी यांची हवा आहे, या फुग्यात कोणीही राहू नये असे वक्तव्य केले होते. त्यानंतर अमरावतीच्या राजकारणात चांगलाच टीका-टिप्पणीचा बदल पाहायला मिळत आहे. यावर प्रहारचे उमेदवार दिनेश भुमे यांनी आपली प्रतिक्रिया देत म्हटले की जर नवनीत राणा म्हणत असतील की मोदींच्या फुग्यात कोणीही राहू नये, तर मग भारतीय जनता पार्टी राणाचा प्रचार कसा करणार व आमच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे 10 ते 20% लोक जुळलेले आहे, असा सुद्धा खळबळजनक दावा दिनेश भुमे यांनी केला आहे. जे नवनीत राणा यांनी जे वक्तव्य केलेलं आहे यावर तुम्हाला काय वाटतं किंवा तुमचा जो प्रचार सुरू आहे यावर काही इफेक्ट होईल, त्याचा तुम्हाला काही फरक पडेल? सकारात्मक इफेक्ट होईल. भारतीय जनता पक्षाचे नाराज कार्यकर्ते किंवा त्यांच्या सर्वोच्च नेत्याबद्दल हवेत राहू नका, फुग्यात राहू नका असं वक्तव्य येते. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करावं, कारण का आम्हाला उभं करण्यामध्ये 10-20% भारतीय जनता पक्षाच्याही लोकांचा हात आहे. म्हणजे यावरून आपल्याला असं म्हणायचं आहे की बा जो आज जे नवनीत राणा यांनी जे वक्तव्य केलेलं आहे यावर तुमचा एक सकारात्मक असा इफेक्ट होईल असं तुम्हाला वाटते? होणंच आहे. त्यांचा अहंकार त्यांना काय म्हणते त्याला खाईत लोटून राहिला.